Thank you.
हर्ष होई मनाला दोन्ही कर जोडून बंधू लाडक्या बाप्पा गणाला राधे, अगं आवरले की नाही तुझं? अगं तुझ्या लक्षात नाही का, तुला पाणी भरून मथुरेच्या बाजाराला जायचंय. आवर लवकर.
अगं पण किती वेळ वाट पाहू तुझी, तू आली नाहीस म्हणून मग शेवटी मलाच इथे यावं लागलं. अरे कान्हा तू आधी निघ इथून, कोणी पाहिलं तर खरंच खूप गोंधळ होईल. बरं ठीक आहे, मी आता जातो, पण जर तू लवकर आली नाहीस तर मला पुन्हा इथे यावं लागेल. हो रे कान्हा, येते मी, तू जाईल की नाही. बर. दादे. हो आई आले ग. काय झालं राधे, अशी गप्प गप्प काय? का म्हणजे काय कान्हा, तुला किती वेळा सांगितलं घरी येत काय येतो. अगं हो, झालं ना आता, ते सोड ना. काय सोडणं कान्हा, कुणी पाहिलं असं तर किती गोंधळ झाला असं माहितीये तुला. बरं आता जे झालं ते झालं. पाहिले एक स्वप्न मी, स्वप्नात मजसरे तू भिजताना, मलाही राग आला पाहुणी, माझ्या राधेला पावसाचे थेंब बिलगत आला. अबोल मी अबोल तू, दोघेही अबोल असताना, हसत मात्र फक्त माझ्यावरच होता तो अवकाळी पाऊस बरसताना. गप्पा कान्हा, तुला चांगलंच ओळखते मी. बरं कान्हा, एक खरं सांगू तुला. बोल ना राधे. तुझ्या सहवासात असले ना की सारं काही विसरून जाते रे, कसलंच भांगवत नाही मला. त्यामुळे शरीराने जरी तुझ्या जवळ नसले तरी मनाने मात्र सदोदित तुझ्या अवतीभोवती असते रे. पण त्याचा तुला काय फरक पडतो, तुझ्या मागे तर असंख्य गोपिका आहे. माझ्या असण्या नसण्याने तुला काय फरक पडणार आहे. राधे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या आकाशात असंख्य गृहतारे आहेत, परंतु आपल्या सर्वांना तो चंद्रच प्रिय असतो, आणि माझ्यासाठी तो चंद्र म्हणजे तू आहेस. अरे कान्हा, काय झालं? विसरली मी, माझ्या सगळ्या तिथे वाट बघत आहे. येते मी कान्हा, मला राधे बाजाराला जायचंय. थांब ना. नको रे कान्हा, येते मी. राधे नको रे. चल खेळ खेळूया ग नंदवनी, एक रूप हो राधे वृंदावनी. माझी वाट पाहते त्या कुंजवनी, मी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी. मनोमनी वेळ तुझ्या जातई, दास लागे मनोमनी, आज गोड या क्षणी दूरवाग कामनी, आज गोड या क्षणी दूरवाग कामनी. चल खेळ खेळूया ग नंदवनी, एक रूप राधे वृंदावनी. चल खेळ खेळूया ग नंदवनी, एक रूप राधे वृंदावनी. मुरलीची क्षणोक्षणी आस माझ्या मनोमनी, मुरलीची क्षणोक्षणी आस माझ्या मनोमनी. ऐक मोहना भावही सुना तुम्ही, ऐक मोहना भावही सुना तुम्ही. माझी वाट पाहते रे त्या कुंजवनी, मी येईन पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी. माझी वाट पाहते रे त्या कुंजवनी, मी येईन पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी.
बसती भुवनी लाज मारी माझी कटाळ राधा बघता सार बावनी फुलभूमी मधला वेड लावतो श्रीहरी यमुने तीरी अडवू नको रे जाऊ दे मजला घरी जाऊ दे मजला घरी नजरेन खुणावनी वाट पाही कुंजवनी नजरेन खुणावनी वाट पाही कुंजवनी दुरावाग कामनी गे तुरासे समजुनी दुरावाग कामनी गे तुरासे समजुनी चल खेळ खेळूया नंदवनी एक रूप राधे वृंदावनी चल खेळ खेळूया नंदवनी एक रूप राधे वृंदावनी तुझा विना नाचैन मना मी गेलो राधे गुंतुनी स्पर्श तुझा माझ्या तनाला सदैव जातो हर्षुनी सदैव जातो हर्षुनी जन्म जन्मी सातशी जाऊ नको सोडूनी जन्म जन्मी सातशी जाऊ नको सोडूनी वचन देऊनी मी देऊनी वचन देऊनी मी देऊनी संगती नामी कुंजवनी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी संगती नामी कुंजवनी पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी चल खेळ खेळूया नंदवनी एक रूप राधे वृंदावनी चल खेळ खेळूया नंदवनी एक रूप राधे वृंदावनी माझी वाट पाहते त्या कुंजवनी मी येईन पुन्हा कधी भेटल्या वृंदावनी चलताना निघते मी. राधे थांब ना. नको रे काना, येते मी. राधे तुला बोललो होतो ना अरे कृष्णदेव कुंजवनातच असतील तुला कसं माहित? तुला कसं कळलं कसं काय म्हणजे आता बघितलं काय का राणी दिसून गेली इथं राधा तिथं कृष्णा काय रे माझ्या सवंगड्याने देवा नो झालं का तुमचं बोलणं? हो देवा देवांची त्यांनी प्रणाम आशीर्वाद देवानो आशीर्वाद. नमस्कार पेंड्या सुदामा आज सकाळ सकाळी गाईगुरांचे रक्षण सोडून इकडे कुंजवनात पुढे. देवा नो ते जाऊ दे पण मी काय बोलतो हा बोल ना सुदामा. नाही काही नाही देवानो तो काय आता बोलणार नाही बरं मग तू बोल. काय नाही अरे असं कसं तू तर आता बोललास तो नाही बोलणार म्हणून. तुला माहिती असेलच ना. तो बोलला म्हणून मी बोलतो पेंड्या तू पण ना. सुदामा सांग तुझ्या मनात नक्की काय आहे? देवा नो माझ्या मनात एकच आहे आज आपण कित्येक वर्ष झाली गायगुरांचं पालन करतो त्यांची काळजी घेतो त्यांच्या वाचून या आपल्या निमित्ता तो कासे कौस आणि त्याची प्रजा या सगळ्याची मोठी राधा आहे
तिला पहिला आवडला. बरं मग अडव तिला. हे काम केले माझ्याकडून नाही होऊ शकत. अरे म्हणजे तू एकट्याने नाही रे, आपले सगळे सवंगडी घे आणि अडव त्यांना. मग ठीक आहे, पण गवळणने आम्हाला कायदा विचारलं तर? कायदा तुम्हा सवंगड्यांचा आणि हुकूम माझा. ठीक आहे देव. बर अरे पेद्या, ऐकलं का? ऐकलंय बाबा. होईल ना तुझ्या ना? माझ्या एकट्यान काय होणार नाही, एकट्यान काय जमणारच नाही माझ्या. मग कसं काय करायचं आता? आठवतंय? आठवतो काहीतरी. मग ठीक आहे. मग माझं 2 जोडीवालं आहे. 2 जोडी तर आहे. आहेत माझ्या जोडीवालं. तर हात मारून बघतो. मग हाक मारून. एक वाकडे आहे आणि एक फाकडे आहे. वाकड्यानी फाकड्या. हा, त्या वाकड्याला ओळखतो मी, पण फाकड्या कोण आहे? तो आल्यावर सांगेल तुला. कारण वाकड्या जरी कायदा द्यायला दिलाय. हा, मग बोलव लवकर. ठीक आहे. अरे वाकड्या, काही इकडे सुटलेच नाही ना. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे काय बोललास? अरे हे वासाड्या, थांब थांब. स्वल्पटलाय तो सोलपडू दे, पण तू इकडं पुढं मोर लवकर ये. ठीक आहे, येऊ दे लवकर बोलव. दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, थांबलो रे गुलामा तुझा केला मी धावून. दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, सांभाळलो रे गुलामा तुझा केला मी धावून, सांभाळलो रे गुलामा तुझा केला मी धावून. दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, सांभाळलो रे गुलामा चुकावून नजर माझी दिली कुठ गावना, काय सांगू बायकोला मी मला आता ठावना, काय सांगू बायकोला मी मला आता ठावना, काय सांगू बायकोला मी मला आता ठावना. तिचा काला काला शोधून मिळना, काल दिला तिचा भावा खास काय दिलं ना, काल दिला तिचा भावा खास काय दिलं ना, काल दिला तिचा भावा खास काय दिलं ना. बसलो वीर गुरता बाबा तुझ्या नादाला लागून, बसलो वीर गुरता बाबा तुझ्या नादाला लागून, आलो रे गुलामा तुझा केला मी धावून, आलो रे गुलामा तुझा केला मी धावून. दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, दूर दूर चाराना गेलो गाईला मी घेऊन, सांभाळलो रे
रामा तुझा केला मी भाव बघालो रे रामा तुझा केला मी भाव बघालो रे रामा तुझा केला मी भाव बघालो रे रामा तुझा केला मी भाव मी जेव्हा हात मारला तुला मोठ्यान बोल मी जेव्हा हात मारला तुला तू काहीतरी बोलला स्वल्पाट नाही स्वल्पाट भावा त्याची लई मोठी गोष्ट आहे मग काय सांगता सांगता सकाळपासून सांगता काय आला मी सकाळी फाट फाट उठला तुम्ही घेऊन गेला आणि चोरीत बसला डोलं सकाळी आलो डोळं चोरीत बसता काय झाला सकाळी उठला तुम्ही घेऊन गेला आणि चोरीत बसला डोलं बसला डोलं माझ्या चुलीच्या वायद्यावर कायसा पांढरा पांढरा दिसला तुला त्या पांढरा दिसला मला वाटलं खिरत केला नाही तर टोप स्वतः टोप नाही घेतो मग काय केला तर वायद्यावरचा पांढरा पांढरा होता ना त्याच्यावर असा बोट फिरवला आणि तोंडात घातला तोंडात घातलं चव काहीतरी मला वेगळीच लागली काय होतं काय नेमकं काय माहित नाही असा परत बोट फिरवला दाबला परत तोंडात घातला काय पुढे बोल दत्ताचा कोंबडीची गेला वाड्यात गेला गुन्हा सोडली त्याचा छान काढला छान शंकरीत टाकला आणि दुंकी लागून सांग तो वारा घेत बसला त्यावेळेस माझ्या काकाने आवाज देणार बाबू म्हणलं काय हो ते आमच्या पबनीवर चढशील काय सुपाऱ्या गाड्याला मी काय म्हटलं लुंगी
आली तडा जरा आम्हाला सुपारी मिळायचे. तर मी काय केला झाडावर चढला सरा 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 सगळ्या सुपाऱ्या इकडच्या तिकडच्या सगळ्या सुपाऱ्या खाली टाकल्या. त्या पोरडे बाई जमवली मी याला खोपलीवर असा राहिला पाय दुखू आलं तर होय होय ती खाली पोरं म्हणतात हा काका काका त्या बघा सुटल्या सुपाऱ्या दूर हलतात हलताय जल्ला मी विचार करी हा हो नाही जल्ला मी विचार करी तू विचार एवढ्या सगळ्या सुपाऱ्या चांगल्या ताज्या ताज्या टवटवीत खाली दोन सुपाऱ्या कशा का दिसतात दोन सुकलेल्या दिसल्या आणि वरून पण म्हणतात वरून त्याच्यावर झाप आलाय मला काय सुपार दिसत नाही खाली पोरं म्हणतात आहे असं म्हणे मी म्हटलं मी खाली उतरतो खाली बसतो मग काय तर मी काय करीन खाली उतरला पोरांना बघा आता दिसत काय दिसत याला सुपाऱ्या ती चालला नाही आणि असा राहून बघितला आणि दिसत आहे तू काय डोका चालला नाही सुपाऱ्या घेतल्या तू खाली असलास का पोरांना दिसायचं पोरांना दिसे ना मला नाही दिसे ना त्याला म्हटलं भाऊ तुम्हाला दिसत तर ठीक आहे हा मग एक मोठी गरजू घेऊन या खाली गरजू बाजूला पाठवून दिली एवढं बसून तुमचा आवाज आला पण तुम्ही आता परत समाधान नाही सुका सुपारी गेला म्हणतो तिने काढली नसते ना नाही समजले असते कुठल्या होत्या त्या पोरांना गरकी सापडली ना तुम्हाला माहिती सावरीपर्यंत झालं सगळं माझं तुझं काय अरे नशीब तेव्हा नेमकी मी हात मारला याच्या सुपाऱ्या माझ्या घड पाहिजे नसतं अरे सगळंच गेलं असतं तू आलास पुढे नाचत मागे केवढा वाद झाला माहितीये का तुला मी नसतो भांड नाही काय झाला नाही काय सांगू तुला सांगू काय मला सांग मला याला काय करतं मी झालं कसं माहितीये लय मोठी भांडणं अरे काय झालं माझी गाय नाही गेली भांडणं कसली गाय आले म्हणूनच मोठी भांडण आले अरे पण का अरे राजाची नाही सर्जाची माझी गाय आली म्हणून लय मोठी भांडण झाले आता तुझी बाजूला राहता त्यांची का भांडण तुझी गाय आली तर बाजूला नाही राय माझा दोन्ही बैल आहे तुझं दोन बैल माझं दोन बैल आहे त्यांचा काय संबंध झाला असं हो का हा माझा राजा आणि हा माझा शंकरी आहे थांब र कुठला बॉट तू मध्ये मोडला दात समजत नाही मला मोठा मूठ अय्या 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 हा अय्या अरे हा काय दाखवतो अय्या थांब र अय्या 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 बघितलं हा माझा राजा हा तुझा राजा आणि हा माझा शंकरी हा तुझा शंकरी हा कोण दाखवलाय का पण खाली ही माझी गाय अच्छा ही तुझी गाय ती आता वाड्यात आहे म्हणजे ती आली ती अरे बालच झाली बालच झाली ती हा ती वाड्यात आहे ती वाड्यात आहे अरे त्याच्यावरनं लय मोठी भांडणं झाली या दोघांची आता ही वाड्यात गेली आता राहिलं दोन माझी वालीला खाल्लो हा पुढं बोल हा माझा राजा हा राजा गेला हा जातो नांगराच्या शर्यतीला काय राहिला तू काय तर सांग ना आया गेला मग आया राहिला ना तू कशाला दाखवतोस तुझा दाखवू नको मग हा जातो नांगराच्या शर्यतीला आया गेला नांगराच्या शर्यतीला हा शंकर्या जातो छकड्याच्या शर्यतीला छकड्या जातो कोणाच्या शर्यतीला छकड्याच्या शर्यतीला छकड्याच्या शर्यतीला गेला हा ही गाय म्हणजे तुझं दोन बोय तो पण गेलं हो काय म्हणी आम्ही दोघ जण बाहेर असताना ही बालच झाली कशी मी काय म्हणतो दोन बॉय
अरे कोण अजून काही नाही हया गेला तिकडं हया गेला तिकडं शर्यतीला राहिला तू माझ्यावर का लागता तिला जाऊ दे कुठं काय झाला काय मग मी तुझं ऐकलं कशाला ऐकलं काय तर तोंडात बोल ना आया बघितलं हा आया सोड ना जरा अगं सोड तोच आहे घे पकड हे बोलायला लागलाय मी सांगतोय ना हे नाही बोलू नको माझा असेल तो खबरा खा बघ माझा तू सांग पटापट सांग काय माझा कपडा सुकवायचा आहे गांडू हा याच्यावर कपडा पण सुकतो आणि वारा सुकलं पण काय करू तुझं आता हय हा बघितलं हय त्याला सिरिया दिला हय त्याला काय बोटा साखून तरी कोंबड्यासारखी बघ ही माझी गाय आणि तुझी गाय हा माझा राजा हा राजाचा गेला तिकडं हा हा माझा शंकर्या इकडे गेला सरी तिला उरला कोण त्याच्यावर सगळा जुगाड केलाय मी पाठी दोघ जण गेले ना भाई की तुझा बैल आहे बघ माझ्याकडे येऊ माझ्या बैलाचं काय भैया तुझं बैल जातात जातात अरे भैया भैया माझ्या बैल भैया तुम्हाला अय्या गेला अय्या गेला अय्या गेला अय्या ना अय्या 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 तुझाच अय्या हा तुझा बैल सुनेला घरी येऊन यायला पाहिजे झालं तू चांगलं बोलू मग झालं काय झालं झालंय तुला गावनं येवण्यासाठी अय्यो 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 भैया भैया बोल ह्याचा बैल नाही सोडायचं वाडी आहेत माझ्या तू काय येतंय ना पण ह्याचा बैल नाही द्यायची ह्याला माझ्या गायवर चढला माझ्या गायला बालच केला कशाला बोलवली मंत्रीच्या माझ्याच त्यांना अडवायचं खाल्ला तुम्ही आता तुम्ही का काय सुद्धा तुला राखू शकत नाही म्हणून भरपूर आहे काय म्हणतो खायला पाहिजे ना भरपूर आहे चला का मग चला तर चला बिघडून जायचं काय आणि ऐका आपण काहीतरी युक्ती करूया त्यासाठी करून कष्ट अडकवायच्या मी तुम्हाला मार्ग सांगता चल जाऊया पुढे जाऊया घेऊन जा चला रवि उदय झाला
बाळाचं नाव आहे. बाय माझे तुमच्याकडे अशी पण माणसं येतात. नाही ग, अशी म्हणजे कशी? अगं अशी म्हणजे कशी, बघ ना कसं लाजतंय काय आणि मुरडतंय काय. काय ग तू पण? तिचं नवीन नवीन लग्न झालंय, जबाबदारी वाढली तिची आता. काय ग बाय करा हाय ते उडीची चवळीची शेंग. अगं असंच असतं यांच्याकडे, मूर्तीला मग कीर्तीला मान. बोल ना तर कसं सुरू चालतंय ते सांग ना तू. काय ग हिरा, किती भांडतेय? पण मी भांडते, ही भांडते. ए म्हशे तू जाशील भांडतेस. काय ग म्हशीसारखी दिसत असेल म्हणून तिला मस्त म्हणशील होय? घेऊन जाऊया आणि विक्रीचे पाठ घेऊन येऊया, ठीक आहे? नाही ना, मी नाही ना, माझ्या आईनं आधी याचं म्हणजे सामा मारून टाकला. तरी पण कधी काय मागायला जायचं ते हिची आहे. काय ग कुठं काय संपलंय सगळं. बघावं तेव्हा संपलेलं सगळं. होय काय? आणि तुझ्या सासूचं काय ग? कधी काय मागायला जावं तर हिचं काय ठरलेलं? वाय दिलं असतं पण भावानं वर ठेवलं नाही. माझ्यानं काय जमतंय? तुझ्यानं जमलं तर बघ. तुझं नवं नवं आहे ना, तुझ्या गप्पाच बस, तुला समजा हळूहळू. कशी कळी लावते मला आधी माहिती असतं मी आलेच नसते. कोणी सांगितलं तुला? आलीच कशी? थांबा थांबा थांबा. काय तू काय समजाव तिला. काय ग? बरं ठीक आहे, झालं तुमचं, निघूया आता. चला निघूया. चला कसं आहे आपल्याला वाट्याची माहिती नाहीये, तर आपण कोणतरी जाणकार व्यक्ती हवं की नको आपल्यासोबत? अगं हिला आहे ना तसं पण दांडगा अनुभव. ए तू नवीन आहेस ना, नवीनच राहायचं, जास्त पुढे पुढे करायचं, समजलं काय? माझ्यासारखं नवीन नवीन काय नाचवतेस? काय मोठी जुनी असते, काय दिवं लावतेस? माहिती आली होती शाळेत. मी काय दिवं लावलेत ना, तर या राधेला विचार. सगळ्या सह्यांनो काय चालू तिला? बरं मी काय म्हणते, मी असं म्हणत होती की नेहमीप्रमाणे मावशीला हात म्हणूया, ठीक आहे? पण तिला बोलवणार कोण? तू हट, मी नाही बोलवणार. काय ग साहेब? बरं मीच हात म्हणते. मावशी, अगे मावशी, मावशी. आय गो आय गो काय ग काय ग करतेस? ये लवकर. आला Thank you.
Thank you.
लेखिका देवेंद्र गव्हाळे यांच्याकडून या गाण्यासाठी आणि खास मावशीसाठी म्हातारे सासूसाठी 501 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 1 करोड ते 1 करोड झालं पाहिजे.
काय येतील ना त्या घरात घेऊन येऊ तुम्ही मी आता नक्की जाशी पोरीनं विचार लक्ष ठेवा आणि सांभाळून जा सगळ्यांनी सांभाळून जा नाही तर रात्री पुढे घरकडचे डोकरातून घरात येतील गाठ मारली होती सोडली कशाला आता माझ्या झेपतोय काय आता माझा वय झाला का नाही मला सांग चालवत नाही तरी मी आला आता मी जाताय पोरीने जावा शौकत जावा मावशी मी का घेतलंय तू चांगलंच असतं तू काय घेतलंय मावशी मी घेतलंय तू काय पण बोलतेस मावशी तू मी घेतलंय लोणी मावशी मी की नाही ताक घेतलंय ताक मी घेतलंय दूध तो घेतलाय काय तो घेतलाय अगं तो अगं हिना दळ घेतला ना अगं तो नाही ग तो घेतलाय अगं तो नाही अगं पण तो काय अगं तो नाही अगं पण काय अगं तो घेतलाय ग अगं आंब्याचा रस घेतलाय ग माझा एवढा जीव काढला जाऊ दे आता निघाला आणि काय मला विचार कोण मावशी तू ग काय घेतलंस मी आणलेत ना बाय कवटा आणलेत कवटा आता जायचं बाजारला जायचं काय चला हळूहळू चालायचं नाही तर माझी कवटा फुटती तर विकू काय माझा कवच्या हळूहळू चाला हे बाय हा एवढा हात करायला माझ्या काय घालवणार नाही हे गाणं बघ आणि हे बघ अशाच वर या मी इकडनं वर होता त्यांनी गवताले वाढले हा या चला का साहेब म्हणते मी गाणं शंकर बोले
जे काय ठरवलं आहे त्या पद्धतीने चालायचा गौरीनं अडकवायचा. समजला? समजला आहे. तुम्ही तिकडे जा दोघं जण, आम्ही इकडे उभा राहतो. इकडे जाऊ त्याला घेऊन जाऊ. चल लावूया. गेलं गेलं की आल्या काय आल्या काय तुझ्या या कपड्यावरचा भाग्याच्या रेषा हातावरून पडले आहे. वा या भाग्याची पांढरी रेष या कपड्यापर्यंत गेली आहे. ते ना वा 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 बालका तुझा लय मोठा आहे. तुझा लय मोठा आहे बालका. आणि बघताय ते काय मेरे हाथ में नाजुक का ढकते माई तुला बघून मी खूप आवडतो. मी पोटूशी सगळं चांगलं माई खाली उभं पण सगळं चांगलं माई. तुमचा दे बघू काय हा तुझा हात दे माई. औषध दे तू दे माई तुझा हात दे माई. सांगत होते ना देऊ नको. अरे मेहंदीचा जाऊ बाबा. काय बाई तुला काय सांगू बाई सांग सगळं सांगेल. आता भाव पोटीच नाही पण माझी चोपडी दिली ना त्या निवायला आणि एवढी लांबोडी चोपडी आता सांगशील कसं नाही माई नाही माझं सगळं काय पण माझं सगळं जीवन आहे माई. सांगू गोकुळाचा वास आहे. गोकुळाचा वास आहे. आहा. गोकुळाचा वास आहे माई. तुला गोकुळाचा वास पुस्तक बोल काय तेवढाच पाठ केलाय माई. गोकुळाचा वास आहे. कणाकणात तुझी रास आहे माई. आई तुझ्या घरात पनवती आहे की नाही सांगा. तुझी सासू तुझी सासू एकदम पनवती आहे माई. खरं माई मी कोणाला सांगत नाही फक्त तुला म्हणून सांगतो. 10 वर्ष राहणार 5 वर्ष कातलावर आणि 3 वर्ष शंकेत बसून मी रास शिकलो माई. मी रास शिकलो तुला म्हणून सांगतो माई. तेव्हाच भाषेत माई तुझं घर खवाड बघून तुझं हा खवाड बघून तुमचं काय मला आठवत नाही माई. सांगतो माई सांगतो. तू काय मला विचारणार नाही. मी तुला काय सांगणार नाही माई. पण देवाने माझ्या कानात सांगितलं हे मात्र तुला सांगणार नाही माई. तू गोकुळात चालली नाही खरं की नाही. मथुरेला चाललेस होय पण मी सांगतो तेव्हा काही नकोच गेल्या जरा तू वरतून येईपर्यंत मला जरा वेळ लागतो. तू मथुरेला चाललेस अरे बघ तुझ्या ह्याच्यामध्ये ह्या गौरीमध्ये एक लग्न झालेली बाई आहे. बरोबर आहे ना माई. एक लुलुलुलुलु करते माई. बरोबर आहे का माई. एक जिल्ह्यात असते माई. नाही काय चांगला आहे का माई? अशी म्हणते
सूर्य चंद्र आहे काय तो नाही काय तोबा चंद्र माई तोबा चंद्र मला नाही दिसत का डोलं मोठं कर माई डोलं मोठं कर म्हणजे बारीक होत आले दिसत नाही का माई तोबा तोबा सूर्य तोबा कसा मेरे असं वर असेल ना वर असेल ना मला माई तोबा अरे इकडे कसा असेल माई तोबा काय तेव्हा त्यांना सगळं माहिती तुला फ्री आहे सांगितलं तुझे झेपता मी वाटतो मी आता तसं मग सगळा सांगितलं मी पाठांतर तुला सगळा सांगितला नाव वाकला काय उपयोग आहे चुकीचं काय कसं पण ठरवलेलं तरी मला आठवण येतात ढकलतो हे लवकर बोल बाबा आम्हा बाजारात जाय इथंच थांबायचा नाही तर तुम्ही आहे नाही तर मी आहे आम्हा जाऊ दे बाजाराला बाबा आधी यानं आधी तिकीट गेला नाही तू कोण र बये हिला कोणी घाल कशी मेले बये नव सुंदरा तू येणार नव्हतीस ना ह्यांच्यासोबत आले त्याच्यासोबत हा जा जा त्याच्या संगतीत जा सोडी तुला तिकडं घेऊन जा ना आपल्याला काय झपण्यातला नाही काय करायचंय ए भामट्या चल जास्त बोला चल चालू पड बघा 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 देव पण आले थांबा 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 हे बाबा मला पण सांग आता मी काय बोलू सांग सुदामा माहितीच नाही काय बोलतो हा अरे तुझ्या सर्व सवंगड्यांना ही कामगिरी जमलेली नाही तू कुंजवनात जा आणि गाईगुरांचे रक्षण कर ठीक आहे राधे राधे तुम्हाला इतक्या वेळा बजावून सांगितलं होतं की बाजारी जायचं नाही तरीही निघाला कान्हा तुझ्या लीला मला माहित आहेत रे पण माझ्या सख्यांना त्या लीला सांग समजावून सांग ऐकुनी घेतु प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्म लीला राधिया गोकुळा चैतना वेग मला सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी हे तुझीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी हे प्रीत फुला राधिके सांगितो माझी जन्मलीला राधिके मी वादिला
परशुराम होनी त्या सहस्रार्जुना राधे मी वदिला ऐकुनी हे तुझी तपुला राधिके बाकी तो माझी जन्मलीला गर्वनाश केला रावणावरी आठव्यावतरी आलो कृष्ण होनी कंस गरवारी तुला नाही देणार जाऊनी माया बापाच्या जडा जडती आले करा वतनार कंस मामा तुला ऐकुनी हे तुझी तपुला राधिके सांगितो मग आधी जन्मलीला राधिया गोकुळा एक नावे गमला सांगितो माझी जन्मलीला ऐकुनी हे तुझी तपुला राधिके सांगितो आधी जन्मलीला ऐकुनी हे तुझी तपुला राधिके सांगितो माझी जन्मलीला सांगितो माझी जन्मलीला
ग